व दुसरं च्या दिशेने. थँक्यू. हे बॅटिंग करणाऱ्या टीमला विनंती करतोय, दोन संघ जर आपल्या पाहायला मिळत आहेत. नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर जर फिल्डिंग करण्याचा निर्णय सयुज 11 या संघाने जरूर घेतला गेला. सायुज 11 या संघाला आपण बघताय आणि त्यांच्या विपक्षात जर पाहिले गेले तर LNCC या दोन टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगेल. 5 ओव्हरचा हा देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि थोड्याच वेळात जर पाहिले गेले तर ज्या स्पर्धेची चर्चा आपण पाहतायत संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते एक्सर प्रीमियर लीग. आणि जर पाहिले गेले तर मला वाटतं 1-2 सामन्यानंतर लगेच आपले फ्लड स्लाइड देखील चालू होतील आणि त्यानंतर एक चांगला रंग या संपूर्ण क्रीडा स्पर्धेला पाहायला मिळणार आहे. अंडर फॉर लाईट्स डे अँड नाईट नंदूभाऊ पाटील यांचा कौतुक करावं ते कमीच राहील. 40+ कुठल्याही फलंदाजाने जर षटकार ठोकला तर सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि 5 षटकामध्ये जर 3 कसेही मारा षटकार मारा 40+ खेळाडूंना हा कॅश प्राइज असेल. येस लक्षात ठेवायचं आहे 40+ जे खेळाडू आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी. जर प्रत्येक षटकार 500 आहेत परंतु त्यानंतर जर प्रत्येक 5 ओव्हरमध्ये जर तुम्ही 3 षटकार मारतायत तर तुमच्यासाठी जर पाहिलं गेलं तर 2000 रुपयाचे कॅश प्राइज सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. हेच आहेत नंदूजी पाटील जे आयोजक आहेत आणि चांगली आयोजकांची भूमिका बाळगताना आपण जरूर बघताय. नंदूजी पाटील, भाभीजी मात्रे असेल, किशोरजी पाटील असेल, प्रणिलजी पाटील असेल आणि मिलिंदजी पाटील साहेब असतील या 5ही मान्यवरांचा आम्ही आभारी आहोत कारण की त्यांच्याच माध्यमातून संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन आपण पाहतायत. सायुज 11 या संघाला आपण बघताय मैदानाच्या आतमध्ये उतरले गेले आणि दुसऱ्या बाजूला जर आपण तर LNCC या संघाला आपण जरूर पाहतायत. एक्सर प्रीमियर लीग NXT लाईव्हच्या माध्यमातून जुळले गेलेले प्रेक्षक वर्ग त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून यस विरलजी नायर पंचांचा इशारा आला. यस सामना प्लीज सुरुवात करायची आहे. भरपूर वेळ उशीर होतोय. प्लीज आम्ही विनंती करतोय दोन्ही टीम्सला लक्षात ठेवायचं आहे. ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये जोडी उतरते बॅटिंगची लगेचच आपण फिल्डिंग सेटअप करून लगेचच आपण चेंडू टाकायचा आहे.
भरपूर उशिराने आजच्या दिवसात सामने जर होत आहेत आणि भरपूर उशीर आजच्या दिवसाला होतोय. मुंबईसारख्या परिसरामध्ये आपण आहात आणि मुंबईसारख्या परिसरामध्ये पाहिजे 10 वाजल्यानंतर या ठिकाणी आवाज कमी करावा लागतो किंवा अन्य अडथळे येतात आणि त्याच कारण कुठलाही अडथळा येणार नाही आहे याची प्रत्येकाने दक्षता घ्यायची आहे. आणि आजचा संडेचा दिवस देखील आहे म्हणजे प्रत्येकाला सुट्टी असेल, प्रत्येकजण या मैदानावरती आनंद घेण्यासाठी येईल. जर फायनल जर लवकर सुरुवात झाली तर आणखीन प्रेक्षक वाढतील, आणखीन मजा येईल. परंतु आतापर्यंत जर पाहिलं गेलं तर मॅचला करतोय सुरुवात. दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. जो जिंकेल तो पृथ्वी चॅम्पियन्स या संघाच्या विरोधात सेमीफायनल नंबर 2 खेळताना दिसणार आहे. तर यापुढे टॉससाठी रेडी राहायचं आहे. मला वाटते टीम नायरा चॅम्पियन्स आणि आई एकविरा या दोन्ही संघाला विनंती करतो. पहिला बॉल कोणाचा असतो यार? पहिलाच बॉल वेगवान ते सरार अपील त्या ठिकाणी झालेली आहे आणि पंच सांगतात बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. ही एक आत्मविश्वासाची अपील होती परंतु त्या ठिकाणी जर पाहिजे तर पंचाने नकार दिला आणि अशा रीतीने जर पाहिजे तर पहिला बॉल डॉट. आणि पंचांचं देखील कौतुक करावं लागेल. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत अप्रतिम पंचाची भूमिका प्रत्येक पंचाच्या माध्यमात राहिली गेली. पुन्हा एकदा अंकित चव्हाण तयार झालेत. इथे फटका चांगला शॉर्ट बॉल त्यावरती केले. आक्रमण बॉल जाईल एका टप्प्याच्या साहाय्याने डीप विकेटला क्लिअर केलाय. चौका ठोकलाय. सुरेशच्या बॅट मधून आलाय दमदार एक्सर प्रीमियर लीग चौका. आपण बघतात NXT लाईव्ह या स्क्रीनवरती. अगदी जर पाहिले तर ज्या वेळेला चेंडू हाताळला गेला शॉर्ट बॉल होता त्याचा पुरेपूर वापर करत असताना बॉलला पाठवले गेले मैदानाच्या पलीकडे एका टप्प्याच्या साहाय्याने लगेच पंचाने इशारा केला. चौकार आला या ठिकाणी. या चौकाराच्या माध्यमातून टीमची टोटल आता मात्र 4 क्रमांकावर जाऊन पोहोचते. म्हणजेच सुरुवात तर धडाक्यात केले. पहिला डॉट त्यानंतर आलाय चौकार अंकितवरती केलाय पलटवार. पुन्हा एकदा आपटून टाकण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी बीट झाले. बॉल चालला डी झोन मध्ये. या ठिकाणी 2 धावा आणखीन कंप्लीट केल्या जातील आणि धावा फडकावर जाऊन पोहोचतायत 6 धावा. कौतुक करावं लागेल ज्याप्रमाणे प्रत्येक संघ मालकाने या स्पर्धेमध्ये भाग घेतला गेला आणि त्यांच्याच कारणास्तव मला वाटतं ही संपूर्ण क्रीडा स्पर्धा यशस्वी मार्गावरती आपण जरूर पाहतात. 10 संघ आहेत आणि आतापर्यंत प्रत्येक संघाचा चांगला खेळ आपण पाहिला गेला आणि 10ही संघ मालकांच्या आपण बॅनर्स आपण बघतायत या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. डे नाईट क्रिकेटचा फॉर्मॅट आहे आणि डेचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे, नाईटचं क्रिकेट थोडंसं वेगळं आहे. 3 चेंडू फेकून झाले. धावा धाफडकावरती 6 झाल्यात आणि विक्रम भुईर आणि त्याच्या सोबतीने जर तर सुयश शर्मा यांना आपण बघताय 3 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत सुयशच्या बॅटमधून आपण पाहतायत. पाहिलं निहाळलं आणि अगदी जर पाहिलं गेलं तर ऑफस्टिकच्या थोडासा आतमध्ये बॉल होता आणि हेच पंचाने दर्शवले गेले. हा बॉल डॉट फुल टॉस होता. कुठेतरी अपॉर्च्युनिटी होती या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटरकडे परंतु तीच अपॉर्च्युनिटी कुठेतरी घेता आली नाही आणि त्याच कारणास्तव पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडूची सांगता केली जाते. 4 बॉल फेकून झाले. धावा फटकावरती 6 झालेत. सुरुवात चांगली झाली परंतु पुन्हा एकदा कमबॅक अंकितच्या माध्यमात राहिलं गेलं. या पुढचा बॉल क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला गेला. अपील होती तरी लाऊड परंतु हाईट इज फॅक्टर पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा बॉल होता आणि कदाचित कमरेपेक्षा वरती बॉल लागला असं आणि हेच पंचाने दर्शवले गेले. लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल आले. सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाफडकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 7 धावा धाफडकावरती. 5 बॉल फेकून झालेत. शेवटचा अंतिम बॉल पहिल्या षटकात. गेल्या मॅचमध्ये मयूर पाटील आणि ऑल टीम थोडंसं बॅकफुटला जाणवला गेला आणि भरपूर कमी धावा केल्यात. मला वाटतं 30 मध्ये 35 फक्त केल्या होत्या त्यांनी आणि त्याच कारणास्तव त्यांना पराभव स्वीकारावा लागला आणि प्रतिस्पर्धी संघाचे गोलंदाज देखील तेवढे चांगले गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. परंतु पहिल्या षटकात आतापर्यंत 5 बॉलमध्ये 7 धावा खर्च केल्यात. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला बॉलला वळवलं गेलं. बॉल चालला डीप विकेटला. अगदी क्षेत्ररक्षक पोहोचतायत. 30 सेकंदच्या आतमध्ये बॉल अडवला जाईल. फेकी होईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. विकेट जाण्याची दाट शक्यता आणि फलंदाज बॅक टू दी पव्हिलियन. शेवटच्या बॉलवरती विकेट जाईल. 8 ही धावसंख्या असताना पहिला धक्का 1 ओव्हरच्या
यष्टीरक्षक आले, बॉलला पकडलं आणि यष्ट्यांवरती लावलं गेलं आणि अशा रीतीने जर पाहिलं गेलं तर मैदानाच्या आतमध्ये पहिला धक्का विक्रमच्या माध्यमातून लागला गेला आहे आणि अशा रीतीने 8 ही धावसंख्या धावफटक्यावरती लागले गेले. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झालाय. सायुज 11 या संघाला आपण जरूर बघताय. दुसऱ्या बाजूला LNC जो बॅटिंग करतो मैदानाच्या आतमध्ये आणि फिल्डिंग करत असताना सायुज 11 या संघाला आपण जरूर बघतायत. हे पण आमचे कॅमेरामॅन दाखवले जातात मिस्टर मयूरजी पाटील आणि ते देखील चांगलं काम या संपूर्ण क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. हा मुख्य व्यासपीठ भव्य दिव्य शामियाना आपण पाहिला एक्सेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून. बॉल तयार या ठिकाणी षटक क्रमांक 2 मध्ये दाखल झाले मिस्टर प्रज्योत. स्टेप आउट झालेत. फटका इथं हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आलेत. कॅच झाले ड्रॉप. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केलेत. एक सिंगल आणि पाहता पाहता दुसरीचाही प्रयत्न झाला आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. ज्या वेळेला कॅच सुटलायत ना त्या वेळेला कदाचित गोलंदाजावरती दबाव प्रेशर जाणवला जातो आणि ही कॅच किती महत्त्वाची असेल. आतिश मात्रेची सोडले कॅच पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली असती आतेची आणि धावा धावफटकावरती जाऊन पोहोचतायत तर म्हणजे 10 धावा. षटक क्रमांक आपण दुसरं पाहतायत आणि दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती 2 धावा. पुन्हा एकदा जर पाहिलं तर आवळा बॅटने ऑन साईडला बॉलला पडवले गेले. कोणा रिझनला चेंडू निघून चाललाय. तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली गेली. संघाची धावसंख्या धावफटक्यावरती जाऊन पोहोचते 1च्या माध्यमातून 11 धावा या धावफटक्यावरती जरूर लागल्या गेल्यात. प्रत्येक आयोजक प्रत्येक प्रेक्षक संपूर्ण जण एक्सेल प्रीमियर लीगचा आनंद घेत आहेत. प्रत्येकाची अफाट मेहनत राहिली. एक्सेल प्रीमियर लीग भरवण्यामागे प्रत्येकाचं यश लाभलं गेलं. फुलटॉस बॉल होता. यावेळेला जर पाहिले गेले तर व्यवस्थित टप्पा ओळखू शकले नाही आहेत. कुठल्या रिझनला जर अँगल बनवले गेले हे पाहू शकले नाही आहेत आणि त्याच कारणासर पाहिजे तर लेगबाईच्या स्वरूपात एक सिंगल या ठिकाणी प्राप्त केली जाते आणि संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. धावफटकावरती अर्थातच 12 धावा 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. बॉल तयार. षटकातील पुढचा बॉल. प्रज्वत हे नाव ऐकल्यानंतर एक मोठं नाव अजून चर्चेत येते. ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता. चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत. एक सिंगल कंप्लीट केलेत. जर तुम्ही बॉलवरती पोहोचतायत बॉल तुमच्या हातामध्ये मिळाला तर लगेच तुम्ही जर फेकी केली तर कदाचित विकेट जाण्याची देखील शक्यता आहे. परंतु असं काही दिसत नाही आहे. बॉल ज्यावेळेला हातात येतो त्यावेळेला आपण धावत पळत सुटता आणि त्यानंतर 2 धावा ठिकाणी सहजरित्याने कंप्लीट केल्या जातात. प्रज्वत जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक सर्वात मोठं नाव आपण सातत्याने पाहिले गेले प्रज्वत अंबिरे आणि जबरदस्त कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये देखील प्रज्वतची राहिले गेले आणि परंतु या ठिकाणी प्रज्वत भोईर यांना आपण जरूर पाहत आहेत. त्यांची देखील कामगिरी अप्रतिम राहिली. 4 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त आणि फक्त 4च धावा खर्च केल्यात. इथे जर पाहिले गेले तर फटका हवेत आहे. मिस टायमिंग झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? 2 क्षेत्ररक्षक पोहोचले आहेत परंतु जबरदस्त कॅच टिपला गेलाय. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी मिस्टर विकेट फलंदाज बाद. यापूर्वी देखील आम्हाला नाव माहीत नव्हतं. आता मात्र नाव आमच्यापर्यंत आले. हितेश म्हात्रे आणि हितेश पाटील हे होते आणि त्यांनी मला वाटते 2 झेल पकडलेले आहेत आणि चांगली झेल यापूर्वी देखील हितेशने पकडले आणि याही बॉलवरती धावता झेल विजय कुठेतरी कठीण असं घेणं परंतु अशक्यला शक्य करून दाखवलं मैदानाच्या आतमध्ये हितेश पाटीलने आणि विकेट जाईल 13 या धावसंख्येवरती आणि 13 हा आकडा फार अशुभ मानला जातो. 13चा फेरा आपण सातत्याने पाहिला गेलाय आणि तोच 13चा फेरा मैदानाच्या आतमध्ये जाणवला आहे. टीम LNCC संघावरती 2 गडी बाद 13 धावा धावफटकावरती 1.5 षटक फेकून झाले. शेवटचा अंतिम बॉल षटक क्रमांक दुसऱ्यातील गोलंदाज तयार प्रज्वत भोईर. इथे हवेत खेळला बॉल. ओव्हर पिच बॉल होता. ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर होणार नाही. क्षेत्ररक्षक पोहोचतात. लॉंग ऑनचे कॅच ड्रॉप. अगदी जर पाहिलं गेले तर कॅच ड्रॉप झाले. या बॉलवरती कंप्लीट केल्यात त्या म्हणजेच 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचते धावफटकावरती 15च्या घरामध्ये. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. येस 16 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात आणि हेच आमच्यापर्यंत दर्शवले गेले स्कोररने आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 16 धावा धावफटकावरती लगावल्या गेल्या. या ऐकून आपण आहात डीजे डिक्स जॉकीच्या माध्यमातून
एक सुमधुर संगीत आणि पुन्हा एकदा येणार आहोत एक्सर प्रीमियर लीग 20-25 या महत्त्वपूर्ण मॅचच्या दिशेने. आपण जरूर बघतायत LNCC या संघाला या स्पर्धेमध्ये खेळत असताना, परंतु त्याच्या प्रतिस्पर्धी संघ जर पाहिलं तर सायुज 11 या संघाला आपण जरूर पाहतायत. दोन्ही बलाढ्य संघ, दोन्ही मातब्बर संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतायतच. गोलंदाज तयार सुयश शर्मासाठी या पुढचा बॉल यावेळेला जर पाहिले तर ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता आणि लगेचच आमच्यापर्यंत पंच इशारा करत असताना इट इज अ वाईड बॉल. संघाची धावसंख्या फटक्यावरती 1च्या माध्यमात 17. हवेत खेळला बॉल, फटका झाला, मिस टायमिंग. यष्टीरक्षक पोहोचतात डाऊन दी बॉल, चांगला झेल. विकेट किपरचा सहारा फार महत्वाचा असतो आणि तोच विकेट किपरचा सहारा आपण बघतायत ऑन स्क्रीन. पार्थ पाटील यांना आपण पाहिलं, जबरदस्त कॅच घेतलाय आणि फलंदाज मैदानाच्या बाहेर परतावा लागेल. मिस्टर सुयश बॅक टू दी पॅव्हिलियन. विकेट. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. EPL अर्थातच एक्सर प्रीमियर लीग सीझन 2 पर्व 2 आपण पाहतायत आणि या पर्व 2चा आजचा फायनल दिवस, अंतिम दिवस आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आणि अगदी जर पाहिजे तर ओनर आपण पाहतायत ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळत आहेत, ते म्हणजे सायुज 11 या टीमचे सन्माननीय राकेश पाटील यांना आपण जरूर पाहतायत. NP स्पोर्ट्सचं कौतुक करावं तितकं कमीच राहील. त्यांच्या माध्यमात बॅचसाठी जर पाहिलं तर स्पॉन्सर झालेल्या टी-शर्ट्स आपण जरूर पाहतायत. भरपूर काही सहकार्य नेहमीच त्यांच्या माध्यमातून लाभले गेले. नितीनजी वारे इथे जर पाहिले गेले तर पल्लू स्कूप खेळलेला फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. क्षेत्ररक्षकाला बीट करत असताना EPL एक्सर प्रीमियर लीग चौकार 4. बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. धावफलकावरती धावा जर पाहिले गेल्या तर 21 झालेल्या आहेत. काय फटक्या खेळल्या, जबरदस्त टायमिंग साधलं आणि किशोर आहेत. मला वाटतं किशोरने देखील भरपूर वर्ष खेळले आणि त्याच कारणाचा अनुभव त्यांच्याकडे आहे. कट करण्याचा प्रयत्न याही वेळेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे टीमचे ओनर, परंतु पाहता पाहता बॉल निघून जाईल. डी झोन त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि 2 धावा ठिकाणी प्राप्त केल्या जात आहेत. पाक क्रिकेटमध्ये आता भरपूर काही बदलाव झालेत. प्रत्येक षटकाराकरिता किशोर पाटील यांच्यासाठी 100 रुपयाचे कॅश प्राइज लावण्यात आले. दिनेशजी अंगणे साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावले गेले. खूप खूप धन्यवाद. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयाचे कॅश प्राइज किशोर पाटील यांना देण्यात येईल. दिनेशजी अंगणे साहेबांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज लावले गेले. भरपूर कॅश प्राइज आपण सकाळ सत्रापासून पाहताय त्या स्पर्धेमध्ये. धवल पाटील यांना देखील आपण जरूर बघतायत. एक चेंडूचा सामना केलाय आतापर्यंत, 2 धावा ज्याच्या बॅट मधून म्हणल्या गेल्या आहेत. चांगला फटका आहे, चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी बॉल प्रस्थान बाउंड्रीच्या दिशेने वेगाने स्वार झालाय. 2 क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतील आणि पाहता पाहता शेवटच्या क्षणाला बॉल स्टॉप झालाय आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय आणि 3 धावा कंप्लीट झाल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, परंतु कौतुक करेन मी ते क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते, त्याने जबरदस्त फिल्डिंग. समीरजी पाटील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत.
किशोर पाटीलने जर षटकार मारला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज सुरेश नेपाली यांच्या माध्यमात देण्यात येईल. यावेळेला जर पाहिलं गेलं तर वेगवान ते स्तराचा चेंडू होता सर विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल येतो डॉट आणि किशोर साठी फार पारितोषिक लागले गेलेत. म्हणजेच किशोरच्या एका षटकाराकरिता 300 रुपये वाट पाहत आहेत. 200 आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा आहेत आणि प्रत्येक षटकारिता 100 रुपयाचं कॅश प्राइज. इथे ऑन साईडला फटकादार तितकासा प्रॉमिसिंग नाही आहे. बॉल चालला तो म्हणजे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचतात. एकदा कंप्लीट केलं दुसरीचा प्रयत्न विकेट धावतात दोन्ही क्षेत्ररक्षकांनी. पहा जबरदस्त रनिंग बीडमध्ये विकेट. पाहता पाहता जर पाहिलं गेलं तर ऑन दी क्रीज कंप्लीट केल्यात त्या म्हणजेच 2 धाबा आणि या 2 धाबेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते. 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धाबा 3 गडी बाद टीम LNCC चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये घेतोय आणि देऊयात डिक्स जॉकीला एक सुवर्ण संगीत. पुन्हा एकदा वेलकम बॅक. राज पाटील यांना ऑन स्क्रीन दाखवलं जाते आपण पाहू शकतायत NXT लाईव्हच्या माध्यमातून. यस राज आपण हात करायचं वरती आपण ऑन स्क्रीन जरूर बघतायत राज यांना. षटक क्रमांक 3 चा खेळ कंप्लीट झालाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबा फटकावरती जाऊन पोहोचतायत तर म्हणजेच 28 धाबा 3 गडी बाद. LNCC संघाला आपण जरूर बघतायत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना प्रथमतःच टॉस हरल्यानंतर त्यांना बॅटिंग स्वीकारावी लागली. राऊंड विकेटने यावेळेला जर पाहिले गेले तर वेग तर अप्रतिम होता. पाहता पाहता जर पाहिले गेले तर पंचाचा इशारा येईलच. यस आणि पाहता पाहता जर पाहिले गेले तर बॅटच्या सानिध्यातून एक धाव कंप्लीट केली गेली. एक धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती जाऊन पोहोचते 29 च्या घरामध्ये. एक्सर प्रीमियर लीग सीझन 2 एक प्रतिम क्रीडा स्पर्धेचं आयोजन नियोजन नंदूजी पाटील भावीजी मात्र किशोरजी पाटील प्रनिल जी पाटील मिलनजी पाटील आणि संपूर्ण एक्सर गाव हे त्याने उल्लेख करण्यासाठी सांगितलं आणि हा आवर्जून उल्लेख आम्हाला त्याने करण्यासाठी जरूर सांगितलं गेलं. आयुष सावंत यांचं आगमन झालेलं आहे. भरपूर स्ट्रगल आयुषचं देखील राहिलेलं आहे आणि याही स्पर्धेसाठी जर पाहिलं गेलं तर ते उपस्थित झाले. कालच्या दिवसात नागला परिसरामध्ये होते. 2 दिवस नाईट झाली इथून डे नाईट आली आणि विजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली भरपूर स्कोअर घडले गेले. त्यांचं देखील कौतुक करावं लागेल. यावेळेला जर पाहिलं तर रडारमध्ये बॉल होता. क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक परंतु धावतात. जेड झाली ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. कॅच ड्रॉप झाले. पाहता पाहता जर पाहिले गेले तर दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरीचाही प्रयत्न चालवला आहे. तिसरी धाव होईल का तर 3 धावा या ठिकाणी कंप्लीट झालेल्या आहेत. 3 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धावफटकावरती जाऊन पोहोचते. धावफटकावरती ती म्हणजेच 32 धावा. संजयजी म्हात्रे असतील जे सुप्रीमोचे एक नामांकित स्कोर आहेत. गेल्या 10 वर्षापासून स्कोरिंग करतात आणि त्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या खाली विजयजी कांबळे यांनी भरपूर स्ट्रगल केले. त्यानंतर जेव्हा ते पालघर जिल्ह्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये गेले त्यांनी देखील विचार केला की आपल्या हातातून देखील बहुमूल्य स्कोरर घडणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. गुरुदेव पाचंगे असतील अंकित पवार असतील त्यानंतर आयुष सावंत यांचं देखील फार मोठं नाव चर्चेत राहिलेलं आहे. चांगला बॉल आहे कट करायचा प्रयत्न एक सिंगल घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला. अशा रीतीने जर पाहिले गेले तर दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण की त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते. बॉलवरती फेकी होईल आणि तत्पूर्वी जर पाहिले गेले तर मैदानाच्या आतमध्ये एक धाव कंप्लीट केली जाईल. विजय सर या ठिकाणी जर पाहिलं को इन्सिडेंट आकडा पाहायला मिळतोय. 33 धावा 3 गडी बाद 3.3 चेंडूचा मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालेला आहे. असे आकडे कमी प्रमाणात आणि कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळते परंतु या स्पर्धेमध्ये आपण नेहमीच असे आकडे पाहत आहेत. 33 धावा फटकावरती 3 गडी बाद 3.3 चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकून झालेत. अराउंड विकेटने गोलंदाज तयार. वेग तर अप्रतिम होता. हितेच्या माध्यमातून अपील
त्या ठिकाणी केलेली आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. पहा हे पंच असे आहेत, तुम्ही कितीही प्रेशर या पंचावरती टाका, हे पंच प्रेशर घेत नाहीत. जो निर्णय आहे त्याच निर्णयावरती शेवटच्या क्षणापर्यंत ठाम राहतील. आपण कितीही आरडाओरडा करा, आपण किती अपील केला, ती अपील नेहमीच फेटाळून लावतात. आणि खरोखरच त्यानंतर या पंचांना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये बोलवलं जातं. विरलजी नायर सर यांना आपण बघतायत आणि अशोकजी राऊत जे स्क्वेअर पंचांच्या भूमिकेमध्ये सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 33 कट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करत आहेत आणि तोच टप्पा होता, तीच दिशा होती, परंतु कुठेतरी शॉर्ट सिलेक्शन चुकते का काय गोलंदाज हे पाहावं लागेल. धवलने या डावात आतापर्यंत 5 ते 6 चेंडू खेळलेत, जवळपास 6 चेंडू खेळलेत आणि 6 चेंडूमध्ये जर पाहिले तर तब्बल 7 धावा त्याने बनवल्या गेल्यात. म्हणजेच कुठेतरी चेंडू जास्त खेळले आणि धावा कमी बनवल्यात. स्टेप आउट झाले. ज्या फटक्याचा उल्लेख करत होतो, कुठेतरी चेंडू कमी खेळलेत, जास्त खेळलेत आणि धावा कमी बनवल्यात आणि त्याचंच प्रत्युत्तर आलाय षटकार. फलंदाज पाहायला मिळत आहेत मिस्टर धवल पाटीलच्या बॅटमधून. यस, धावा फटकावरती 39. यस, पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये करायची आहे. 39 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. आणि आता मात्र जर पाहिलं गेलं तर 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झालेला आहे. 5 वाजून 1 मिनिटाला बॉल पडला होता. म्हणजे ॲक्युरेट क्रिकेट काय असतं, एक क्वालिटी क्रिकेट काय असतं, एक्सर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहिलंय. आणि विजयजी कांबळे यांचं देखील कौतुक करेन. पहिला बॉल कुठल्या क्षणाला डिलिव्हर होते हे पाहिलं जात आहे. 5 वाजून 1 मिनिटाला बॉल डिलिव्हर झाला आणि ॲक्युरेट 5 वाजून 21 मिनिटाला 4 षटकं कंप्लीट झाली. ही खासियत आहे विजय कांबळेची आणि तेच दर्शवत असताना 5 बॉलमध्ये 11 धावा आतापर्यंत किशोर पाटीलच्या बॅटमधून. धवल पाटील यांना आपण बघतायत 7 बॉलमध्ये 13 धावा त्याने आतापर्यंत केलेल्या आहेत. 39 धावा फटक्यावरती लागल्या गेल्या. 4 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आहे. इथून देखील एका षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. मी विनंती करतो आई एकविरा आणि नायरा चॅम्पियन्स या दोन्ही टीमला विनंती करतो. आई एकविरा आणि नायरा चॅम्पियन्स या दोन्ही टीमला विनंती करतो आपण टॉस साठी यायचं आहे. आणि त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र व्हॉइस ऑफ संपूर्ण महाराष्ट्र आपण म्हणूया, बहुमूल्य मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी कव्हर केल्या आहेत, नितीन सर त्या ठिकाणी जॉईंट असतील. एकोणचाळीस धावा फटकावरती 4 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला मैदानाच्या आतमध्ये. बोथ टीम्स विनंती करतोय आई एकविरा आणि त्यांच्या विपक्षात नायरा चॅम्पियन्स या दोन्ही टीमने आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईन व्हायचं आहे. प्रत्येक मान्यवर या क्रीडा स्पर्धेला भेट देतात, कारण की एक मानाची, सन्मानाची, अभिमानाची, प्रतिष्ठेची ही क्रीडा स्पर्धा धरून आपण पाहत आहेत. कमी प्रमाणात अशा क्रीडा स्पर्धा असतात की डे नाईटचा फॉर्मॅट ठेवतात, प्रीमियर लीगच्या माध्यमातून फॉर्मॅट ठेवतात. हे कमी प्रमाणाचं क्रिकेट आहे, परंतु एक्सरकरांनी आज करून दाखवलेलं आहे. कौतुक करावं तितकं कमी या संपूर्ण स्पर्धेचं. राकेश पाटील मला वाटतं टीमचे ओनर आहेत आणि तेच आता मात्र गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. पहिला बॉल तर राकेशने चांगल्या टप्प्यावरती हाताळला. पहिला बॉल येतो डॉट. ज्याप्रमाणे राकेशचा देखील उल्लेख करावा लागेल. पहा, एखाद्या स्पर्धेमध्ये आपण संघ पुरस्कृत करतो तर त्या संघाला पुढे नेण्याचं काम देखील आपल्याच असतं आणि तेच राकेशने आतापर्यंत चांगला खेळ खेळला, संपूर्ण ज्या टीमने चांगला खेळ खेळला त्याच कारणास्तव ते इथपर्यंत पोहोचलेले आहेत. आणि परंतु सेमीफायनलमध्ये पोहोचायचं असेल तर त्यांना अजून प्रयत्न करावे लागेल. किशोर पाटीलचे जर विकेट काढली तर राकेश पाटीलला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिले जाईल. स्टेप आउट झालेत ऑन साइडला. इथे फटका चांगल्या बॉल जाईल. डीपीड विकेटला क्लिअर करणारा EPL षटकार 6 धावा. षटकार मारा आणि सन्माननीय एक क्रिकेटला वाव देणारे व्यक्तिमत्व अर्थातच नंदूजी पाटील यांच्या माध्यमातून आपण 500 रुपयाचं कॅश पटवायचं आहे. विकेट जाण्याची शक्यता होती
परंतु कुठेतरी किशोर पाटीलला संधी मिळाले आणि जवळपास जर पाहिलं तर यापूर्वी जो षटकार मारला होता त्यासाठी सन्माननीय नंदूजी पाटील साहेबांच्या माध्यमातून रोख रक्कम 500 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात आले. त्यांचे देखील खूप खूप आभारी आहोत. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 संघाची धावसंख्या धावफटकावर जाऊन पोहोचते ती म्हणजे 47 धावा 47 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. म्हणजे पहिल्या डावात 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक राहील. बॉलर तयार राकेश पाटील यांना बघताय स्ट्रायकरवरती किशोर पाटील. पाटील वर्सेस पाटील आता मात्र ही लढाई पाहायला मिळेल. स्टेप आउट झाले फुल टॉस बॉल होता ऑन साइडला व्यवस्थित बॅटच्या रडामध्ये येताना दिसत नाही. डीप विकेटला बॉल निघून चाललाय. सिंगल कंप्लीट झालाय. एक कसावरती सँडविच पाहावं लागेल. फेकी थोडीशी खराब झाली. बॅकी मिळेल का प्रश्नाचे नाही उत्तर आले आणि या ठिकाणी जर पाहिले गेले तर दुसरी धाव घेताना धवल पाटील यांना परतावं लागते डगआउटच्या इशाने. विकेट जाईल फलंदाज बाद. अ, 48 धावा फटक्यावरती लागल्या गेल्या. 4 गडी बाद आपण बघतायत LNCC या संघाला बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये शशी पाटील दाखल झालेत खेळण्यासाठी. परंतु किशोर पाटील स्ट्रायक वरती आहेत. 9 बॉल मध्ये 20 धावा आतापर्यंत केल्या आहेत आणि किशोरच्या नावावरती जर पाहिले तर बऱ्याच धावा या ठिकाणी पाहायला पडत आहेत. हो यावेळेला सिंगल घेण्याचा प्रयत्न आहे आणि 30 धाव या ठिकाणी कंप्लीट केल्या आणि पंचांचा इशारा आला. लेगबाईच्या स्वरूपात ही एक धाव आपल्याला जरूर पाहायला मिळेल. एक धावीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 49 आणि हे तर डेफिनेटली झाले 50 किंवा 50च्या पलीकडे धावसंख्येचं लक्ष असणार आहे. कारण की 49 झालं या बॉलवरती जर पाहिलं तर सिंगल डबल जर येते तर 50च्या पलीकडे धावसंख्या जाऊ शकते आणि 50च्या पलीकडे धावसंख्या देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये शशी पाटील या ठिकाणी दाखल झालेत. शशी पाटील देखील जर पाहिले गेले तर एक विस्फोटक आणि एक अग्रेसिव्ह फलंदाज म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं जाते आणि त्यांना देखील आता तशाच प्रकारची बॅटिंग करावी लागेल. हो यावेळेला जर पाहिलं तर विकेट मैदानाच्या आतमध्ये जाईल आणि परतावं लागेल. या ठिकाणी जर पाहिले गेले तर फलंदाज किशोर. जबरदस्त कामगिरी केली गेली. शशी पाटील कट केल्या बॉलला चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत त्या ठिकाणी. बॉल निघून जाईल डी झोन मध्ये. पाहता पाहता या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या आहेत. अशा रीतीने पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 51 धावा धावफटकावरती टीम LNCC ने बनवल्यात आणि विजयगिरीच्या 52 धावा करायच्या आहेत. सायुज 11 संघाला जवळ आता मात्र थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी आमचे साथी समालोचक मित्र नितीन सर त्या ठिकाणी सज्ज असतील. थँक्यू. तर मी लेजेंड क्रिकेटर सन्मान्य किशोर पाटील सरांना व्यासपीठावर बोलू इच्छितो. मला वाटतं तब्बल 600 रुपये असतील कारण नंदू दादांकडून 500 रुपये आणि इथे अंगणे बसलेले आहेत त्यांच्याकडून 100 रुपये. तर किशोर पाटील प्लीज तुम्ही कलेक्ट करा.
तब्बल 800 रुपये. काय किशोरदा, जबरदस्त. खूप चर्चा झाली या अगोदर. आणि बघा या वयामध्ये सुद्धा फिटम फिट आहेत किशोर पाटील सर, असं म्हणायला हरकत नाही. त्यांचे परम मित्र इकडे बसलेले, मला वाटतं अंगणे, त्यांनी मला ओळखलं नाही, पण मी, कारण ज्या वेळेला सॅनियलमध्ये सुक्याच्या जोडीला यायचो मी तेव्हापासून तुला ओळखतो, कारण त्यावेळेला मी मायक्रोफोनवर नव्हतो. त्याबद्दल चला सेमीफायनलच्या सामन्यासाठी दोन कॅप्टन्स सायरा ना, एकवीरा आणि कोण आहे, सायरा ना, नायरा चॅम्पियन आणि आई एकवीरा. चला दोन कॅप्टन्स. मित्रांनो सेमी फायनल म्हटलं, एका साईडनी चॅम्पियन ट्रॉफी फायनल चालू आहे, आता इकडे सेमीफायनलचा टॉस होणार आणि अप्रतिम लेजंड क्रिकेटर किशोर पाटील सर दाखवून दिलेला आहे. बघा तुमचा जो क्लास आहे ना तो कधी संपत नाही, तर ते त्यांनी दाखवून दिलेलं आहे. चला एक्सर प्रीमियर लीग लेडीज अँड जेंटलमॅन टॉस फर्स्ट सेमीफायनल मॅच. दोन कॅप्टन इकडे आहेत एका साईडला. आई एकवीरा, मी नंदूभाऊंना टॉस साठी ते इन्व्हाइट देतोय. आणि नायरा 11 वॉज द कॉल. आई एकवीरा 11 कॅप्टन वॉज द कॉल. बॅट, क्या बात आहे, बॅट इकडे दिसली. कॉंग्रॅच्युलेशन्स. सेमी फायनलचा सामना आहे आणि दोन्ही संघासाठी ड्यू ऑर डाय. सगळ्यात प्रथम निर्णय काय असणार? गोलंदाजी करू आम्ही. लाईटचा इफेक्ट अजून सूर्यनारायण देव डोक्यावर एक्झॅक्टली आहे, तर हा निर्णय कितपर्यंत यशस्वी ठरू शकतो? प्रयत्न असेल आम्हाला की कमीत कमी रनमध्ये रोखवायचा. समोरच्या टीम मधला असा कुठचा खेळाडू आहे ज्याचं नाव ऐकूनच घाम फुटतो? सर्वच आहे असे, तर ज्याची बॅट लागेल तो चांगला. तर टॉस तुम्ही हरलात, तर सगळ्यात महत्त्वाचा सेमीफायनलचा सामना आहे. आता गेम प्लॅन कॅप्टन बद्दल काय म्हणशील? आता तर मेहनत करायला लागेल एक मॅच. आयुष्यामध्ये बघा एकसर गाव म्हटलं तर खूप जुने जुने क्रिकेटर होऊन गेले, अजून आहेत काही. जर बनायचं असेल तर कुठल्या खेळाडूचं नाव घेशील? किशोर पाटील. क्या बात आहे, किशोर पाटीलचं सरांचंच नाव घेतलं. दोन्ही कॅप्टन्सना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. आई एकवीरा 11 वॉन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. इन्व्हिटेशन तुम्हाला बॅटिंगचं आहे. चला धन्यवाद. पुन्हा एकदा आपण मॅचकडे वळूया. तर न्यूझीलंड संघाच्या 207 धावा झालेल्या आहेत, 5 गडी बाद झालेले आहेत. ब्रेसवेल खेळतोय 24 वर आणि मिचेल खेळतोय 59 धावसंख्येवर. सध्या शमी गोलंदाजी मार्कवर आहे. शमीच्या पहिल्या चेंडूवर 4 गेल्या, दुसऱ्या चेंडूवर 2 आल्या. बघूया तिसऱ्या चेंडूवर किती येतील. टोटल 45 ओव्हर्स झालेले आहेत. इंडियन टीमसाठी आनंदाची गोष्ट आहे. बघूया जास्तीत जास्त किती 230 240 होतात तर काय होतंय. मात्र आपल्या स्क्रीनवर आहे ते म्हणजे 30 चेंडू आणि धावा करायच्या जिंकण्यासाठी 52 धावा. इतकं सोपं काम नाही, कारण यष्टीरक्षक म्हणून तुम्ही बघणार आहात किशोर पाटील सरांना
दॅट्स अ लेजेंडरी क्रिकेटर, ॲब्सोल्युटली सुपर. 50+ मध्ये सुद्धा जबरदस्त कामगिरी असते. एक सर म्हटलं तर अजित म्हात्रे फणशा आमचा खूप चांगला मित्र आहे. त्यावेळेला एक निलेश म्हणून आय रिमेंबर, त्याची सुद्धा मी बॉलिंग खेळलेलो आहे. सन्मान्य हरिराम नाना यांना तर कोण विसरणार नाही. मात्र बघायचं आहे आता इकडे किशोर पाटील सरांची युक्ती कामाला येईल का, कारण त्यांच्याकडे गेम प्लॅन आम्ही नेहमी बघितलेला आहे. 52 धावा करणं, 1 मिनिटाच्या आतमध्ये तुमची ओपनिंग जोडी जर आतमध्ये नाही आली तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. 1 मिनिट देतोय, फक्त 1 मिनिट. बघा ना, प्लेयर चेंज होत असेल तर बघा, त्याला जर त्रास होत असेल तर प्लीज आपल्याकडे, कारण आपल्याला मला वाटतं इकडे कमिटीनी थोडासा निर्णय घेतला आहे का 2 सेमीफायनल आणि फायनल आपल्याला विद्युत प्रकाश ज्योतात खेळवायच्या आहेत. काल थोडंसं लाईटचा जो इफेक्ट होता, थोडासा त्रास झाला होता, म्हणून विनंती आहे येणाऱ्या मोठमोठ्या स्पर्धा सगळ्यात सिंधुदुर्ग आणि कोकणामधलं नंबर 1चं ग्राउंड मालवण टोपीवाला, आम्ही महिन्यातून 25 दिवस तिकडेच असतो. आणि दर्शन बांदेकर हा तर मला याच्याबद्दल सांगण्याची गरज नाही. मुंबई इंडियन्समध्ये ज्यांनी प्रतिनिधित्व केलं देवबागचा आणि सिंधुदुर्गची शान दर्शन बांदेकर हा नेहमीच आमच्या जोडीला 9, 9:30 वाजता रात्री जेवण झालं का चर्चेत असतो, देवबागला स्पेशल. त्यानंतर दाजी नाईक याचंसुद्धा मी नाव घेईन. त्याच्यानंतर सँडी कुंडेकर हा सुद्धा एक जबरदस्त खेळाडू आहे. आणि सिंधुदुर्गचा गोपाळ भट्टा याला कोण विसरू शकत नाही. चला, 2 फलंदाज सलामीला उतरलेले आहेत. एका साईडला अंडरम किंग मिस्टर समीर आणि दुसऱ्या साईडला अंकित चव्हाण. आता अंकित आणि समीर यांच्यावर थोडं प्रेशर का असेल, 52 धावा करणं, संध्याकाळची वेळ आहे, सूर्यनारायण देव टाटा बाय बाय करायला तयार आहे. मात्र बघायचं आहे आता सूर्यनारायण देव एका संघाला तर जोडीला घेऊन जाणार, एक संघ जिंकणार, एक हरणार. आज की ये शाम किसके होगे नाम ये तो वक्त ही बताएगा मेरे दोस्तों. एक्सर ग्रामस्थ आहे जे तुम्ही बघतायत, एक्सर प्रीमियर लीग चे मास्तर तुम्ही बघतायत, विरल नायरजी, अशोक रावतजी, विशाल नाईकजी. टेनिस विश्वातील 3 ॲम्बेसेडर अंपायर म्हणून त्यांची खूप सारी ओळख आहे. मात्र मला अभिमान आमच्या मास्तरांबद्दल का वाटतो, एकदा का डिसिजन दिलं सगळ्यात स्ट्रीक अंपायर विरल नायरजी. कोणीच नाद करू नका, हात जोडून विनंती आहे. नॉन स्ट्रायकर तुम्ही बघतायत अंकित चव्हाण. सिग्नल ऑफ द अंपायर, स्टार्ट ऑफ द मॅच. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. याच्या व्यतिरिक्त काही नाही सांगू शकत. अँड अंपायर से लेट्स प्ले. अतिशला तुम्ही बघतायत अंडरम प्रमाणे ही समीरची खासियत आहे, कारण हा स्टोक्स खेळताना समीरला मी अंडरम क्रिकेटमध्ये भरपूर वेळा बघितलेला आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन, धावसंख्या ती म्हणजे 1. 29 चेंडू आणि 51 धावा. आता युक्तीच्या जोडीला तुम्हाला ताकद सुद्धा यूज करावी लागेल. षटकार इतक्या सहजासहजी जाणार नाही. गुड बॉल लवकर खेळण्याचा प्रयत्न केला होता. खरोखर आतिश म्हात्रेला तुम्ही बघतायत गोलंदाजी मार्कवर, कारण अंकित चव्हाण स्ट्राईकला आहे, डावखुरा फलंदाज आहे. थोडंसं मिडल आणि ऑफस्टमच्या बाहेर चेंडू पडला होता. लवकर खेळण्याच्या प्रयत्नाच्या नादामध्ये इट इज अ कॉन्क्रीट विकेट. मी अगोदरच सांगितलं होतं, गुड सपोर्ट टू पेस बॉलर आतिश. आतिश म्हात्रे 28 मध्ये 51. आता मात्र बघा आउटसाइड लेग स्टंप चेंडू अंपायर सांगतायत अवांतर आहे, म्हणजे वाईट आहे.
या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे बिन बाद 2 धावा आता 28 मध्ये करावे लागतील 50 धावा. क्या बात आहे, शब्द नाहीत आमच्याकडे आतिश बद्दल. खरोखर आज मला जर आठवण झाली आतिश मात्रेला बघून, दिल्लीचा तेज एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा आशिष आगरकर हा दिल्ली एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो, त्याच स्टाईलमध्ये आतिश मात्रे गोलंदाजी करतायत. मी सांगितलं ना, किशोर पाटील सर यांचा गेम प्लॅन सगळ्यात खतरनाक असतो. कारण गनेमी कावा करताना आम्ही नेहमी किशोर पाटील सरांना बघितलेलं आहे. आतिश बॉलिंग मार्कवर तयार, धावसंख्या 2. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, बघायचा आहे डीप लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव तिथे मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 3. $215 धावा झालेल्या आहेत न्यूझीलंडच्या. आता मात्र क्लीन बोल्ड, क्या बात आहे. आतिश बहरला, आतिश सजला असं म्हणायला हरकत नाही. बघा टीव्ही स्क्रीन मध्ये ही विकेट आतिशच्या नावावर कशी झाली. रिलीज ऑफ द डिलिव्हरी, ऑफ स्टंप कव्हर करण्याच्या नादामध्ये या सगळ्या ज्या खिडक्या होत्या त्या ओपन दिसल्या. या गोलंदाजाला फर्निचर ओपन दिसलं आणि फर्निचर तिकडे झालं उद्ध्वस्त आणि फलंदाज तिकडे बाद. रवी दादा आणि अंगणे त्यांच्या जोडीला आहेत. तर अंगणे हे नाव राहुल 11 मधला अंगणेना माहिती असतील. वैशाल अंगणे काय बॉलिंग करायचा डाव्या हाताने, ॲब्सोल्युटली सुपर बॉलर, स्विंगचा सुलतान. अंगणे या आडनावानं मला वैशाल अंगणेची आठवण झाली. धावसंख्या ती म्हणजे 3, 1 गडी बाद. आता 25 चेंडू आणि धावा करायच्या आहेत 49. रणजित मात्रे दादाकडून प्रत्येक षटकाराला नंदूसाठी आहे 500 रुपये. क्या बात आहे, काय टप्पा आहे, जबरदस्त बाहुबलीचा कटप्पा आणि या गोलंदाजाचा म्हणजेच आतिश मात्रेचा टप्पा अफलातून आहे. आता 24 चेंडू आणि 49 धावा कराव्या लागतील. संतोष आणि सोन्या हे संताजी आणि धनाजी होते. सुनील इंदुलकर आणि संतोष कदम, काय गाजवला तो काळ अंगणेना माहिती असेल. सुरेश गडेकर, गुरुनाथ वैती, अजित पुत्रन, उदय नाभर, उदय हाड्या, संजू वैद्य, कितीतरी जुनी नावं आहेत. मात्र मी मिलन भंडारीला विसरणार नाही. मला आरकेची अंगणे साहेब एक मॅच आठवते. आम्ही 57 आम्ही चेस करत होतो. मी सुद्धा सॅनेलमधून खेळलो आणि त्या टायमाला जवळजवळ 36 रनची पार्टनरशिप मिलन भंडारीने केली होती. मात्र त्यावेळेला अजित पुत्रन सरांनी चेंडू घेतला आणि 5 चेंडूमध्ये 5 विकेट. आम्ही ती मॅच हारलो, पण ज्या मिलन भंडारी दादांनी काय बॅटिंग केली होती हो, अफलातून बॅटिंग. 24 चेंडू 49 धावा. चला गरमागरम चहा, क्या बात आहे. बघा चहाला वेळ नसतो अंगणे दादा, मात्र वेळेवर चहा पाहिजे. हा चहा कुठून आलाय? पुण्याच्या येवले, प्रसिद्ध. पुण्याला दुपारी 1ला माणूस गेलेला तो आत्ता पोहोच. देशातील सगळ्यात धूर्त कॅप्टन हा आहे सुयश शर्मा. ते होते
रोमेश शर्मा सध्या आपल्यामध्ये नाही आहेत. 24-49. आता इक्के दुक्के से तो कुछ होने वाला नाही. एकेरी आणि दुहेरी धावणे काहीच होणार नाही. संध्याकाळची वेळ आहे. झाडांचं शेड पडलेलं आहे. सुयश शर्मा ऑन साईडला फिल्डरच्या डोक्याच्या वरून डीप मिड विकेटला तिथे प्रोटेक्शन आहे. कलेक्ट करता करता 2 धावा तिथे कंप्लीट झाल्या. आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते 5 पंजा. टेनिस विश्वामध्ये सगळ्यात पहिल्यात रिव्हर्स षटकार मी बघितला. अंगणे दादाला माहिती असेल. नरेश सावंत, संतोष साटीलकर, काय यॉर्कर किंग बॉलिंग करायचा अफलातून. पुन्हा एकदा त्यात आता नाही. थोडासा प्रयत्न केला होता. किशोर पाटील सर तिकडे होते. गॅदर झाला नाही चेंडू. सिंगल्स मिळाली. सिंगल्सनी संघाची धावसंख्या बघा. आमचे अंपायर तिकडे आहेत आणि त्यांचं लक्ष आता किती खेळाडू आतमध्ये आहेत किंवा नाही आहेत, कारण इट इज अ स्ट्रीक अंपायर. प्रत्येक गोष्टीकडे त्यांचं लक्ष असतं. तर धावसंख्या ती म्हणजे 6 धावसंख्या. आता मात्र बघा पुढे आले होते. व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण आहे. किशोर पाटील सर चातुर्यवान कीपर आहेत. मी अगोदरच सांगितलं होतं. मागच्या साईडला जर बघितलं तर व्ही शेप मध्ये क्षेत्ररक्षण. फलंदाज तिकडे बाद. इकडे करून दिली. आगरी कोळी लोकांची शान आहे. वेसाव फेस्टिवल कार्यक्रम 2 वेळा आम्ही अटेम्प्ट केलेला आहे. अफलातून कार्यक्रम इकडे होतो. डीजेच्या माध्यमातून हे गाणं तुम्ही बघितलं. मात्र विठ्ठल उमाप यांची मला आठवण का झाली. ये दादा आवार ये. हे गाणं आपल्या मम्मीच्या जोडीला जेव्हा ते मालाडला जायचे तेव्हा ज्या मच्छीवाल्या विक्रेत्या असायच्या आणि ज्या वाटा लावायचा, दादा रिटर्न गेल्यावर त्यांना ते मच्छीवाला म्हणायचं आहे, ये दादा ये आभार ये, आवरा मोठा वाटा लायलाय. आणि त्यानंतर विठ्ठल मोहपने ते गाणं बनवलं आणि किती फेमस झालं. सुयश शर्मा पुन्हा एकदा रूम दिला चेंडूला. क्या बात आहे. लॉंग स्टॉप रिझन मधून हा जातोय आउट ऑफ पार आणि मिळतोय एक्सर प्रीमियर लीगचा चौकार. बघा मी नुसतं विठ्ठल उमापची आठवण केली आणि गाणं लावलं. क्या बात आहे. धावसंख्या 10, 2 गडी बाद, 20 चेंडू 42 धावा. फक्त हलक्या हाताने स्टोक्स खेळलाय. थोडीशी ताकद वापरली असती तर चेंडू बाहेर गेला असता. हिमांशू तिकडे खेळाडू आहे आणि हिमांशूने एकदम अलगद आसान हा कॅच घेतला. हसमुख आहेत मला वाटतं तिकडे.
महाराजांनी आणि अखंड भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एकमेव मंदिर फक्त सिंधुदुर्ग किल्ल्यावरच आहे. चला, कारण धावसंख्या 10, 3 गडी बाद. सुयश शर्मा सुयश शर्मा पुन्हा एकदा बघायचं ऑन साईडला डीप मिड विकेटला तिकडे प्रोटेक्शन थोडंसं उशीर आहे ते कलेक्ट करतायत. दॅट्स अ व्हेरी गुड कलेक्ट नाव. सिंगल्स मिळणार आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते 2 षटकांच्या समाप्तीनंतर ती म्हणजे 11, 3 गडी बाद. या खेळाडूला मी कधीच विसरू शकत नाही. मनोहर पाटील यांचे बंधुराज जय पाटील, लेजंड क्रिकेटर इन एक्सर विलेज. वेलकम जय. तर जय नक्कीच आमच्या जवळ येऊन बसला तर चर्चा करायला जाम मजा येईल. अंगणे दादा बरोबर आहे का नाही? जुन्या आठवणी त्या कितीतरी चांगल्या होत्या. तर वेलकम जय, लेजंड क्रिकेटर, सुस्वागतम सुस्वागतम. आपल्या गोलंदाजीच्या कर्तृत्वावर कितीतरी फलंदाजांना डिस्को डान्स करायला लावला या खेळाडूने. प्रत्येक मॅचेस मी अगेन्स्ट खेळलो, दादांचे मी बॉलिंग सुद्धा खेळलेलो आहे, विकेट सुद्धा माझी घेतलेली आहे आणि तेच लेजंड क्रिकेटर नावातच जय आहे. जय पाटील, वेलकम वेलकम, सुस्वागतम. तर ऑफसाईडला नक्कीच चेंडू तिकडे जातोय, बघायचं आहे. सिंगल्स थोडंसं पकडण्यामध्ये पुढे मागे झाले दोन्ही खेळाडू आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 13. 238 धावा झालेल्या आहेत न्यूझीलंड संघाच्या. शेवटच्या 2 ओव्हर बाकी आहेत. 238 स्कोर झालेला आहे. आज मुंबईचा राजा बहरेल का ओपनिंगला सगळ्यांच्या नजरा लागून असतील. क्या बात आहे. स्लॅम कट कशाला म्हणतो अफलातून. मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क मला वाटतं तिकडे आला नाही म्हणून अंपायरने तिकडे वाईट सांगितलं. ॲक्शन केली होती बघा, कारण टी व्ही स्क्रीनवर आपण हा सीन बघू शकतो. 15 वर 3. 17 चेंडू 37 धावा. मोनिश पाटील आणखीन एक फलंदाज धावचीत न्यूझीलंडचा. क्या बात आहे. ऑन साईडला इजाज कुरेची स्टाईल मध्ये हा जाईल 2 धावेंसाठी आणि या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. आता 16 चेंडू आणि 35 धाव्यांची गरज. 16-35 मॅच आहे. अजून मनामध्ये विश्वास पाहिजे मित्रांनो. आयुष्यात सगळं काही गमवत चालेल, कधी विश्वास गमवू नका. ही तुमच्या यशाची गुरु किल्ले आहे आणि तोच विश्वास. आज मला हिरो व्हायचं आहे, आज मला माझ्यासाठी नाही माझ्या संघ मालकासाठी. बघा फक्त मी बोललो आणि थोडा परिणाम वाटतं तिकडे झाला, मात्र थोडंसं टायमिंग कमी पडलं. ऑफ साईडला डीप लॉंग ऑफला हा चेंडू खेळला गेला होता. धावसंख्या 19. 3 गडी बाद. 15-33. चेंडू 33 धावा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र बघा, कारण बघायचं आहे का जाईल का चेंडू. किती धावा होत आहेत. 3 धावा. मला वाटतं चेंडू तिकडे सापडत नाही. 3 खेळाडूंना आपण चेंडू गॅदर करण्यासाठी तिकडे बघितलं. 3 धावा धावून तिकडे झालेल्या आहेत. आता 14 चेंडू आणि 30 धाव्यांची गरज.
अंगणे त्यावेळेला ऑब्रेकमध्ये सगळ्यात आवडता गोलंदाज होता संजू वैद्य, गुरुनाथ वैती, अनिल सारंग, पतल्याना, सगळ्यांची आठवण झाली. 14 चेंडू आणि 30 धावा. तर रवी आणि अंगणे दादांमध्ये काहीतरी चर्चा चालू आहे, जुन्या आठवणी चालू आहेत का ते जुनं क्रिकेट काय होतं, अफलातून क्रिकेट होतं. जय पाटील बसलेले आहेत. लेडीज अँड जेंटलमेन, लेजेंडरी क्रिकेटर, टेनिस क्रिकेट वर्ल्ड, आपल्या बुटांची कमाल, आपल्या बॅटिंगची कमाल, अजून सुद्धा 40+ क्रिकेट जय पाटील खेळतायत. ऑन साईडला चेंडू आहे, ऑन ड्राईव्ह केलाय, बघायचा आहे स्क्वेअर लेग क्षेत्राचा खेळाडू खूप वेगाने तिकडे येतोय. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता का? एकच धाव तिकडे मिळेल. आता 13 चेंडू आणि 29 धाव्यांची गरज. भागेश पाटीलला तुम्ही बघतायत आमच्या समोर. भागेश, गुड बॉलिंग, 1000 रुपीज आज कलेक्शन झालेलं आहे भागेशचं. जबरदस्त बॉलिंग. 13 चेंडू आणि 29 धावा. एखादा षटकार आला पाहिजे. चांगला चेंडू आहे. 12 चेंडू आणि 29 धावेची गरज. सध्या अंगणे दादा विचार करत असतील कल्याणी घोरपडे लेफ्ट हँडमध्ये, नूरा, कल्याणी घोरपडे, किरण मांजरेकर, भरत वाघेला. आहा, काय क्रिकेटर लेफ्ट हँडचे होते अंगणे दादा. आणि त्याच्यामध्ये मी कल्याणी घोरपडे सरांचं नाव आवर्जून आणि भरत वाघेला सर. चला, जय पाटील यांना मी विनंती करतोय. लेजंड क्रिकेटर, टेनिस क्रिकेटवर, बोरोली एकसर गाव, एकसर गावाची ओळख, इतिहासाचं पहिलं पान उघडलं तर मग हरिनाम नाना नंतर किशोर पाटील आणि जय पाटील. हे जय आणि वीरू आहेत, हे मुकंदर का सिकंदर आहेत. वेलकम जय दादा, मनापासून तुमच्या आयोजकांच्या वतीनं एकसर प्रीमियर लीग. क्या बात आहे. नंदू दादा सांगतात माझा सगळ्यात आवडता बॉलर आहे जय पाटील अजूनही सुद्धा, आणि गाडी घेऊन जायची असं रवी दादा सांगतात. म्हणजे तो काळ होता अंगणे दादा, गाडी घेऊन जायला जायचे त्यावेळेला. 23 वर 3 आहेत. 12-29. यस यस यस, त्या सुद्धा भरपूर आठवणी आहेत. मात्र त्याच्यानंतर नर्मदा अर्जुन जर बघितलं तर कमळाकर, परेश पे, त्यावेळेला संजू वैद्य त्या टीममध्ये खेळायचे. चला 12-29, कारण आपल्याला 2 सेमीफायनल कमिटीने निर्णय घेतलाय आपल्याला काळोखामध्येच खेळवायचे आहेत. थोडासा रेस्ट होईल 10 ते 15 मिनिटाचा. शॉर्ट ऑफ लेन चेंडू आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये जंप मारतायत. 2 धावा कंप्लीट करतायत. आता 11 चेंडू आणि 27 धावा. चला 251 झालेला आहे. 252 इंडियाला करायचं आहे. चॅम्पियन बनणार का नाही बघायचं आहे. आज मुंबईचा राजा काय करेल. 11-27. पुन्हा एकदा ऑन साईडला चेंडू आहे. ये तू ये मी ये असं चाललं होतं. 10-26. 10 चेंडू आणि 26 धावा. टिळक चौक संघातील शेखर आंबेडकर, विवेक कदम, जितेंद्र देवरुखकर, काय आठवणी होत्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जयदीप गरज, चॉम, नायगावचा जम्बो, विनोद किनीसर. 10-26. रिवास, क्या बात आहे. बघा आता जिथे सरळ बॅटनी काय झालं नाही तिथे थोडंसं उलट्या बॅटनी काहीतरी आपण बघतोय. बघा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता. मी सांगितलं ना, आय रिमेंबर, मला नरेश सावंत सरांची आठवण झाली, कारण मी तरी सगळ्यात पहिला रिव्हर्स षटकार त्यांच्या बॅटमधून बघितला होता. टीव्हीच्या स्क्रीनमध्ये तुम्ही तिकडे बघतायत. किशोर पाटील, थोडासा शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू होता.
9 चेंडू 22 धावा. ही मॅच संपल्यानंतर मी सरळ जय पाटील यांच्याची थोडंसं इंटरव्ह्यू घेणार आहे. जयदादांशी मी चर्चा करणार आहे. बाजूला किशोरदादा बसलेले आहेत जुन्या आठवण्यांना उजाळा देण्यासाठी. अंगणेदादांना मी सुद्धा वरती बोलवणार, रविदादाला सुद्धा वरती बोलवणार आणि थोडीशी चर्चा का करू, कारण सेमीफायनल आपल्याला काळोखामध्ये खेळायचे आहे. 9-22 बॉलिंग मार्कर बघा. किशोर पाटील ऑलराऊंड सर्व गुण संपन्न पुढे आले. स्टेप आउट झाले होते. ऑफ साईडला खेळून काढल्या हा चेंडू. सिंगल मिळणार. आता 8 चेंडू आणि 21 धावा. पार्ल्याची ती रबर बॉल स्पर्धा कोण विसरणार. उमेश मांजरेकर सर मिळालेली मारुती कार. 8-21. बघा चेंडू पडल्यावर, कारण व्हाईट आहे असं इथपर्यंत ऐकायला आलं. 8 चेंडू आणि 20 धावा. बघायचं आहे आता मी करून दाखवणार. हा जिंक्य किल्ला मला आज जिंकायचाच आहे. बाजूप्रभू देशपांडे सारखी कामगिरी करावी लागेल. मनात एक विश्वास आणावा लागेल. मित्रांनो बघायचं आहे एक्झॅक्टली रात्री 9:30-10 वाजता कॅप्टन शिवाय कोणीही बोलणार नाही. जवळ सुद्धा जायचं नाही कॅप्टन सोडून. आयोजन कमिटी आतमध्ये जा. आयोजन नंदूदादा, किशोरदादा यांच्याजवळ कोणी येणार नाही. अंपायर आणि यांच्याजवळ कोणी येणार नाही. चर्चा तेही करतील, निर्णय तुम्हाला समजून जाईल. प्लीज पण जवळ येऊ नका. अंपायर तुम्ही इकडे या. तुम्ही इकडे या. सर्कलच्या बाहेर तुम्ही या. तुम्ही तिकडेच थांबा सर्कलच्या आतमध्ये. खेळाडू बघा मी काय सांगितलं काल. मी वचन घेतलं होतं 44 नियम आणि पॅनल्टी लागलेली आहे.
3 धाव्यांची पेनल्टी लागलेली आहे का अशा चुका जर तुम्ही करणार, आज लाईव्ह टुर्नामेंट आहे, पहिल्या दिवशी वचन घेतलेलं आहे, बघा लीग आणि नॉकआउट मॅच मध्ये नियम वेगळे असतात का? किशोर पुढचा चेंडू आहे, क्या बात आहे, बघायचं आहे, बॅट अँड पॅड, चेंडू ट्रॅव्हल तिकडे होते डीप वाईडी स्लॉंगॉनला, दुसऱ्या धाव्यासाठी धावतायत, तब्बल 2 धावा धावून काढतायत. सात चेंडू 21 धावा. हा चेंडू महत्वाचा आहे, षटकार आला तर मजा येईल. हवेमध्ये चेंडू आहे, स्वतः यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोघांची झाली टक्कर, कोणाला नाही आली चक्कर. अपील आहे आणि अंपायर सांगतायत फलंदाज तिकडे बाद आहे. मॅच अजून ऑन आहे. राकेश जिथपर्यंत या क्रीजवर उभा आहे तब तक टायगर जिंदा आहे. सहा चेंडू 20 धावा, 3 षटकारांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक एक्सपिरियन्स खेळाडू जात आहेत, तर राकेश यांच्यावर सगळी मदार आहे. आज हिरो बनण्याची संधी आहे. टॉस बॉक्स चला, पॅव्हलियन बॉक्सच्या ज्या एंट्रीवर तुम्ही शिडीवर बसलेल्या त्यांना विनंती आहे थोडंसं उजव्या, कारण जे बाहेरचे खेळाडू असतील त्यांना विनंती आहे प्लीज तुम्ही उजव्या किंवा डाव्या साईडला येऊन बसायचं आहे. कमिटीने आम्हाला सांगितलंय. 6 चेंडू 20 धावा. मग पहिल्या 3 चेंडूवर आपल्याला एक्झॅक्टली मॅच समाधान आहे, कारण 6-20 असं गणित आहे. बघा 4 ओव्हरला विरल नायर सर 29 मिनिटं झालेली आहेत. एक खेळाडू आतमध्ये घ्यावा लागेल. चला, तुम्हाला सुद्धा पेनल्टी आहे. एक क्षेत्ररक्षक चला आतमध्ये घ्या. नियम सगळ्यांसाठी आहेत. आता थोडंसं संधी मिळणार बॅटरला. 6 चेंडू 20 धावा, 1 क्षेत्ररक्षक आतमध्ये घ्या. धवल पाटीलला तुम्ही बघतायत, टॅलेंटेड गोलंदाज आहे. आता मात्र बघायचं आहे बेस्ट वर्सेस बेस्ट. 6-20. पहिला चेंडू ऑन साईडला आहे, डी झोन मध्ये जाईल का बघायचं आहे. 2 धाव्यांसाठी तिकडे जातोय. 5 चेंडू आणि 18 धावा. आता
या लेफ्ट हँड बॅट्समनला एकतर सुमित डेगले एकतर इजाज कुरेशी बनावंच लागेल. टेनिस विश्वातील 2 लेफ्ट हँड फलंदाज सुपर से डुपर आहेत. इजाज कुरेशी, सुमित डेगले सर नालासोपाराला बिलॉंग करतात. बाहुबली म्हणून त्यांची एक ओळख आहे. चेन्नई संघामधून तुम्ही बघितलं असेल ISPL ला आता 5 चेंडू 18 धावा. फुल टॉस चेंडू आहे, जाईल का आउट ऑफ पार. हाईट फॅक्टर जास्त आहे. शुएशला तुम्ही बघताय तर झेल घेताना फलंदाज तिकडे बाद. धावा मंदाबाई शिकलेली होती का नाही मला माहिती नाही, मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये इंडियन टीम मधला सगळ्यात जास्त शिक्षण घेणारा एक खेळाडू असा होता जो ठाण्याला बिलॉंग करतो, आविष्कार माधव साळवी. हा इंडियन टीम मधला सगळ्यात जास्त शिक्षण घेणारा खेळाडू, कारण त्या शिक्षणावरून हे गाणं लावलं होतं. 4 चेंडू आणि 18 धावा. एक षटकार चमत्कार आणू शकतो. आज मला नावासाठी नाही, आज मला स्वतःसाठी नाही, आज मला संघ मालकासाठी खेळायचं आहे. 4-18 ता मात्र बघायचं आहे, कारण भीमा टाकण्याच्या पद्धतीमध्ये दिस इज अ टर्निंग पॉइंट दिस मॅच. नो बॉल, तब्बल 5 धावा. नशीब तकदीर बनाने वाले तूने कमी न की, कब किसको क्या मिला ये तो मुकद्दर की बात है. बघा क्रिकेट काय असतं. भीमा टाकण्याच्या नादामध्ये 5 धावा इकडे एक्स्ट्रा मिळाल्या. तरी आता ही मॅच गरमा गरम इकडे झालेली आहे. वो मंजर भी आएगा, वो दौर भी आएगा. एक दिन घड़ी दूसरे की होगी और वक्त तुम्हारा आएगा. 4-13 कोणाच्या वादनात 3-13 इकडे पाहिजे 4-13. जय पाटील दादा आवर्जून मॅच बघतायत बघा क्रिकेटमध्ये, म्हणून तर सांगतो राजकारण सरडा आणि क्रिकेट कधी रंग बदलेल सांगू शकत नाही. हा स्टोक्स काय खेळायची गरज होती का? ठरवून क्रिकेट कधी खेळू नका मित्रांनो. आम्ही नेहमी सांगितलेलं आहे, आता 7-12 नाही, इथे पाहिजे 3-12. एक षटकार. आज राकेशला संपूर्ण 190 देश बघतायत, संपूर्ण एकसर गाव बघतोय, फॅमिली बघतोय. आज राकेश हिरो बनणार का? बनणार. आत्मविश्वास राकेशकडे जास्त आहे. 3-12 या चेंडूवर षटकार गेला तर मजा येईल, चौकार गेला तरी मजा येईल. पुढे आले, चेंडू जाईल. कमी पडला, ताकद कमी पडली, आत्मविश्वास कमी पडला. राकेश बघत राहिले. इज अ बॅड लक म्हणावं लागेल. बघा पुढे आले, स्टेप आउट झाले होते. डीप वाईडिश लॉंग ऑनला काय कॅच पकडला, अफलातून कॅच आहे. आता हव्यात 2 चेंडू 12 धावा. राकेश पाटील तिकडे बाद होत आहेत. 2-12 2 षटकार. 1908 ची ती मॅच. नर्मदा अर्जुनचा एक असा खेळाडू कमळाकर स्ट्राईकला होता. दादरला ती मॅच चालू होती. 2 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज असताना कमळाकरनी 2 षटकार मारून आपल्या नर्मदा अर्जुन या संघाला विजय प्राप्त करून दिला होता. राकेश थोडेसे नाराज आहे, थोडासा कमी पडला. आता 2-12 थांबलाय वारा, पाहिजे 2-12. चांगला मारला होता राकेश.
नाही आता नाही, तो कॅच जर पडला असता तर राकेशला संधी मिळाली असती. आता एक चेंडू आणि 10 धावींची गरज. काही होऊ शकतं मित्रांनो. 2 चेंडूमध्ये 17 धावा अभिनवच्या गुरदेवच्या मैदानावर पुणे डिंगडॉंगनी केल्या होत्या. चमत्कार घडला होता. 1 10. आता चेंडू गेलाय डॉट. 10 धावेने हा संघ विजयी ठरतोय. विजयी संघाचे अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन्स. आता 2 सेमीफायनल आणि फायनल. थोडासा काळोखोंदे 15 मिनिटाचा इथे ब्रेक आहे. ज्या कोणाला गरमागरम चहा प्यायचा असेल फोन करा, कॉल करा, चहा मागवा, प्या, आनंद घ्या. नाही असं नाही, मी वळतोय जय पाटील लेजंड क्रिकेटर यांच्याशी चर्चा करण्यासाठी. श्री लक्ष्मीनारायण क्रिकेट क्लब LNCC आयोजित एक्सर गाव कप 2022 श्रीमती रुक्मिणी पांडुरंग पाटील यांच्या स्मृती प्रित्यर्थ. तर गाव कप खेळायला विसरू नका. आज आमच्या गोरदेवच्या गावामध्ये जय पाटील गाव कप आहे. मात्र तो गाव कप सोडून मी नंदुबाईच्या प्रेमापोटी